श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना जानेवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना जानेवारी या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खास, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमची मीन रास आहे. लग्न स्थानामधली स्थिती पाहता गुरुदेवांचे विशेष बळ आणि शुभ परिणामकारक योग या महिन्यात संभवत आहेत आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकाल. मनोइच्छित एखादं कार्य, एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती ते ठिकाण जाण्याचे योग येतील आणि त्याचबरोबर तुमची मनोइच्छित कामना पूर्तीसाठी जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रयत्नही या महिन्यात होऊ शकतात. अर्थात हा महिना सर्व कामना सिद्धीस जाण्यासाठी, मनोइच्छित कामना पूर्तीसाठी अतिशय उत्तम म्हणता येईल. मनोबल वृद्धिंगत करून देण्यासाठी मंगळदेव तर आहेतच. मंगळदेवांचं विशेष बळ तुम्हाला लाभणार आहे, कारण गुरुमंगळाचा होणारा नवपंचम योग, अन्यन्य योग अतिशय लाभदायक तुम्हाला होणार आहे. याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता धनवृद्धिंगत करून घेण्यासाठी जास्तीत जास्त तुमचे प्रयत्न राहणार आहेत. ट्रेडिंग संदर्भातील काम तुम्ही करत असाल, शेअर मार्केट संदर्भातील तुमचं काम असेल तर ते नक्कीच तुम्ही वृद्धिंगत कसं होईल याकडे तुमचा जास्तीत जास्त कल राहणार आहे. त्यासाठी तुमचे प्रयत्न राहणार आहेत. तृतीय स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे भाग्यस्थानातनं गोचर करत आहेत, अर्थात ते 7व्या दृष्टीने आपल्या तृतीय स्थानाकडे पाहत आहेत. अतिशय शुभयोग म्हणता येईल. या महिन्यामध्ये तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देणं, तुम्ही तुमच्याकडनं एखादं आध्यात्मिक किंवा चांगलं एखादं सामाजिक कार्य, समाज हितोपयोगी कार्य घडून आणणं आणि त्यामधनं मिळणारा आनंद प्राप्त करून देणारं यासाठी सुद्धा विशेष कृपा शुक्रदेवांची 18 तारखेपर्यंत राहील. याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. चतुर्थ स्थानात असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेव हे भाग्यस्थानात आलेले आहेत. त्यामुळे व्यापार वृद्धिंगत करून देण्यासाठी तुमचा जर माल वाहतूक किंवा पॅसेंजर वाहतूक संदर्भातील व्यवसाय असतील, अर्थात टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय असतील तर ते वृद्धिंगत करून देण्यासाठी वाहन खरेदी होऊ शकते किंवा वाहन खरेदीचे शुभ संकेत तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात प्राप्त होतील. वास्तूमध्ये एखादं मांगलिक कार्य, शुभ कार्य घडून येईल, त्यासाठी सुद्धा तुमचा वेळ जाणार आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम घेणार आहात. ते कार्य सिद्धीस नेण्याकरता तुमचा जास्त कल राहू शकेल. तुमचा मातृसौख्याच्या दृष्टीने विचार केला तर आईचं सुख सुद्धा तुम्हाला या महिन्यात मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल, असेही शुभ संकेत आहेत. याचबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. 5व्या घरावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. तर पंचमेश चंद्रदेव हे दर 2.25 दिवसांनी परिवर्तित होतात. अर्थात तुमचा मूड पण दर 2.25 दिवसांनी बदललेला असतो. अर्थात घडोघडी बदलणारा मूड हा 7.5मुळे तुमचा आत्ता सध्या आहे, परंतु या महिन्याच्या पहिल्या 15वड्यामध्ये विशेष तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टीने तुमचा मूड उत्साही राहणार आहे. कामाची आवड, शिक्षणाची आवड निर्माण होणार आहे. अभ्यासामध्ये मन रमणं, एखाद्या गूढ विद्येचा अभ्यासक तुम्हाला व्हायचं असेल तर त्या संदर्भातील तुमचे प्रयत्न जास्तीत जास्त होणं, असेही शुभ संकेत आहेत. MPSC UPSC संदर्भातील अभ्यासक्रमासाठी तुम्ही तयारी करत आहात तर त्यामध्ये सुद्धा सुयश प्राप्त करून देणारं ग्रहमान आहे. अर्थात विद्या अर्जन करून घेण्यासाठी हा महिना मोठ्या प्रमाणात फायदेशीर. संततीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुमच्या संततीसोबत कुठेतरी बाहेर फिरण्याचे योग येतील. अर्थात पर्यटनाची संधी तुम्हाला कुटुंबासह जाण्याची आहे, त्यामुळे तुम्ही विशेष आनंदी राहणार आहात. त्यांच्या समवेत तुम्हाला आनंद प्राप्त करून घेता येणार आहे. याचबरोबर या स्थानावरनं प्रेम प्रणय पाहतो. तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीकडनं तुम्हाला विशेष अपेक्षा किंवा ठराविक अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात असतात आणि एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झालेली तुम्हाला चालत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त या महिन्यामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण करून देणारा दुसरा 15वडा ठरणार आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्या, एकमेकांना समजून घ्या. नात्यात तुम्ही बांधले गेले आहात. तुमचा विवाह होण्यापर्यंत तुमचं हे प्रेम वृद्धिंगत कसं होईल किंवा प्रेम वृद्धिंगत कायमस्वरूपी कसं राहील याकडे तुमचा विशेष कल राहिला पाहिजे. 6व्या घरावरनं आपण विशेषतः आरोग्याच्या तक्रारी पाहतो. तर या महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःला थोड्याफार प्रमाणामध्ये उष्णतेचे विकार उद्भवू शकतात किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. महिला वर्गांना पुरळ येणं किंवा पिंपल्स येणं ह्या तक्रारी विशेषतः होऊ शकतात. त्यामुळे विशेष काळजी तुमच्या सौंदर्याची घ्यायची आहे. कानावरून आपण हितशत्रूंचा त्रास सुद्धा पाहतो.
या महिन्यात मंगळदेव विशेष कृपा करतील आणि तुम्हाला हितशत्रूंचा जो त्रास होता किंवा सध्या तुम्ही तो उपभोगत असाल तर त्या त्रासापासून बाहेर काढण्यासाठीचे मार्ग प्राप्त करून देतील, त्यांच्यासोबत संवाद घडून आणतील आणि जो काही त्रास आहे त्रास नष्ट करणारा ठरणार आहे. याचबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात. 7व्या घरावरनं आपला जोडीदार याचं सौख्य पाहिलं जातं. ज्याच्यासोबत सहजीवनात तुम्ही संपूर्ण आयुष्य घालवत आहात तर त्या जोडीदाराचं सौख्य कसं मिळेल हे पाहणं फार विशेष ठरतं आणि त्याच दृष्टिकोनातून विचार केला तर तुमच्या जोडीदाराचा सहवास तुम्हाला घडणार आहे. एखादं चांगलं कार्य, मांगलिक कार्य घडून येण्यासाठी सुद्धा त्यांचे विशेष सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. आणि याचबरोबर तुमच्या दोघांमध्ये काही दिवसांपासून काही वाद किंवा संवाद घडवताना विशेष वाद घडतात, तर हे वाद संपुष्टात येण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न या महिन्यामध्ये होणार आहेत. अर्थात हा महिना संवाद घडून आणणारा, प्रेम वृद्धिंगत करून देणारा असा ठरणार आहे. याचबरोबर सप्तम स्थानावर आपण भागीदारीचे व्यवसाय सुद्धा पाहतो, व्यापार सुद्धा पाहतो. तर या महिन्यामध्ये तुम्हाला सोने, कपडे किंवा इतर काही गृहोपयोगी वस्तूंसंदर्भातील पार्टनरशिपचे व्यवसाय करायचे असतील, खास महिला वर्गांना, तर नक्कीच तुम्ही या महिन्यात करू शकता. पार्टनरशिपमध्ये तुम्हाला व्यवसायामध्ये वृद्धिंगत करून देण्यासाठीचे शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे. भाग्यस्थानाकडे वळूयात. करिअरची नवीन संधी प्राप्त करून देणं, नवीन नोकरी प्राप्त करून देणं या संदर्भातील जे शुभ ग्रहमान आहे, त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्यापार वृद्धिंगत करून देणं, व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हॉटेल संदर्भातील व्यवसाय असू दे, गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय असू दे किंवा तुम्हाला वैयक्तिक दृष्टिकोनातून एखाद्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करायचं असू दे, यासाठी अतिशय अनुकूल असं ग्रहमान तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहे. याचबरोबर भाग्यस्थानाकडे वळूयात. करिअरची नवीन संधी प्राप्त करून देणं, नवीन नोकरी प्राप्त करून देणं या संदर्भातील जे शुभ ग्रहमान आहे, त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्यापार वृद्धिंगत करून देणं, व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हॉटेल संदर्भातील व्यवसाय असू दे, गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय असू दे किंवा तुम्हाला वैयक्तिक दृष्टिकोनातून एखाद्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करायचं असू दे, यासाठी अतिशय अनुकूल असं ग्रहमान तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहे. तुमच्या व्यापारातनं, तुमच्या करिअरमधनं अर्थात नोकरीमधून तुमचा वैयक्तिक स्तर उंचावण्याची अर्थात तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावण्याचा कालावधी हाच तो जानेवारी महिना म्हणता येईल. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये लाभाची संधी प्राप्त होणार आहेत. अनेक पर्याय प्राप्त होतील, ज्यातनं तुम्ही काम करून, उद्योग व्यवसाय करून, नोकरी करून लाभाकडे मोठ्या प्रमाणात संचयाकडे जाण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. अर्थात लाभ आणि धनवृद्धिंगत करून देऊन संचयाकडे नेणं असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्याभरात आहेत. विशेष काळजी घ्यायची आहे ती खर्चासंदर्भात, कारण या महिन्यामध्ये काही कार्य निघणार आहेत. तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य निघू शकतं, तुमच्या संततीच्या विवाहाचं किंवा संततीच्या शिक्षणासंदर्भात खर्च निघू शकतात. अर्थात हे सकारात्मक खर्च आहेत. या खर्चातनं तुम्हाला विशेष आनंदच प्राप्त होणार आहे, परंतु या खर्चाचं प्रमाण मोठ्या स्वरूपात होऊ शकतं, कारण 7.7 तुम्ही जात आहात. तर नक्की शनिदेव हे तुम्हाला काही विनाकारण खर्च करायला सुद्धा भाग पाडतील. तर विशेष काळजी घ्या. मारुती स्तोत्र वाचन करत चला, म्हणजे 7.7ची तीव्रता कमी होईल. खर्चाकडे तुमचा जास्त कल जात आहे तर तो संपुष्टास येईल आणि खर्चाचं नियंत्रण राहून तुम्ही एखाद्या चांगल्या कार्यासाठी योग्य ठिकाणी पैसा खर्च करू शकाल. याचबरोबर भाग्यस्थानाकडे वळूयात. करिअरची नवीन संधी प्राप्त करून देणं, नवीन नोकरी प्राप्त करून देणं या संदर्भातील जे शुभ ग्रहमान आहे, त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्यापार वृद्धिंगत करून देणं, व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हॉटेल संदर्भातील व्यवसाय असू दे, गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय असू दे किंवा तुम्हाला वैयक्तिक दृष्टिकोनातून एखाद्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करायचं असू दे, यासाठी अतिशय अनुकूल असं ग्रहमान तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहे. तुमच्या व्यापारातनं, तुमच्या करिअरमधनं अर्थात नोकरीमधून तुमचा वैयक्तिक स्तर उंचावण्याची अर्थात तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावण्याचा कालावधी हाच तो जानेवारी महिना म्हणता येईल. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये लाभाची संधी प्राप्त होणार आहेत. अनेक पर्याय प्राप्त होतील, ज्यातनं तुम्ही काम करून, उद्योग व्यवसाय करून, नोकरी करून लाभाकडे मोठ्या प्रमाणात संचयाकडे जाण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. अर्थात लाभ आणि धनवृद्धिंगत करून देऊन संचयाकडे नेणं असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्याभरात आहेत. विशेष काळजी घ्यायची आहे ती खर्चासंदर्भात, कारण या महिन्यामध्ये काही कार्य निघणार आहेत. तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य निघू शकतं, तुमच्या संततीच्या विवाहाचं किंवा संततीच्या शिक्षणासंदर्भात खर्च निघू शकतात. अर्थात हे सकारात्मक खर्च आहेत.
या खर्चातनं तुम्हाला विशेष आनंदच प्राप्त होणार आहे, परंतु या खर्चाचं प्रमाण मोठ्या स्वरूपात होऊ शकतं. कारण 7.5 तुम्ही जात आहात, तर नक्कीच शनिदेव हे तुम्हाला काही विनाकारण खर्च करायला सुद्धा भाग पाडतील. तर विशेष काळजी घ्या. मारुती स्तोत्र वाचन करत चला, म्हणजे 7.5ची तीव्रता कमी होईल. खर्चाकडे तुमचा जास्त कल जात आहे तर तो संपुष्टास येईल आणि खर्चाचं नियंत्रण राहून तुम्ही एखाद्या चांगल्या कार्यासाठी योग्य ठिकाणी पैसा खर्च करू शकाल. विशेष आपण उपासनेकडे लक्ष द्यायचं आहे महिला वर्गांनी, कारण या महिन्यामध्ये तुम्हाला डोकेदुखीचा, कंबरदुखीचा, पायपावले दुखीचा त्रास होऊ शकतो आणि त्याचबरोबर या संदर्भातील सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. तर महिला वर्गांनी या संपूर्ण महिन्याभरामध्ये रीम शुक्राय नमः हा जप करायचा आहे, म्हणजे नक्कीच तुम्हाला आरोग्य वृद्धी होईल आणि तुम्हाला इतर काही समस्या आल्या तर त्या समस्यांवर लगेचच निवारण होऊ शकतील. तर आज आपण मीन राशीच्या जातकांना पूर्ण जानेवारी महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. विशेष म्हणजे महिला वर्गांना मकर संक्रांतीबद्दल विशेष उत्सुकता असते की मग संक्रांतीने कुठले वस्त्र परिधान केले आहे, कुठल्या दिशेला जात आहे किंवा इतर काही गोष्टी कुठलं दान दिलं पाहिजे, या सर्व संदर्भातील विशेष माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलवरती अपलोड आहे. तुम्ही नक्की जाऊन तोही पाहू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.